पूर्ण कोचिंग इन्स्टिट्यूट्स माफियाज तयार झालेले आहेत. एवढे मोठे क्लासेस आहेत पुण्यामध्ये. सक्सेसफुल असण्याची डेफिनेशन काय असेल? पुण्यामध्ये ट्रेनिंग सेंटर किंवा इन्स्टिट्यूट चालू करणं खरंच अवघड आहे. बेसिकली प्लेसमेंटसाठी काय ॲडवाईस आहे, ज्या स्टुडंटसाठी जे की थर्ड किंवा फोर्थ इयरला आहेत त्यांच्या इंजिनिअरिंगच्या? किती गरजेचे आहे कोचिंग इन्स्टिट्यूट्स लावणं फर्स्ट इयरमध्येच कोडिंग लँग्वेज शिकण्यासाठी? की आहे का हीच ह्या इन्स्टिट्यूट चालू करण्यामागची एक आयडिया आणि काय इन्स्पिरेशन होते? जेव्हा मी जगन्नाथपुरीला भेट द्यायला गेलो त्यावेळेस माझ्यासोबत एक म्हणजे अनेक प्रसंग झालेले. कधी स्टुडंट सोबत बोलणं होतं की लाईक तुम्ही त्यांना विचारताय की क्यों नहीं हो रही पढ़ाई। आजच्या काळात आय टी या क्षेत्राची खूप मोठी बूम आहे. सो खूप सारे पॅरेंट्स आहेत, स्टुडंट्स आहेत, ज्यांना त्यांच्या मुलांना आय टी या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी पाठवायचं आहे. खूप सारे स्टुडंट्स आहेत, ज्यांना स्कूल लेवलपासूनच आय टी या क्षेत्राचं एक्सपोजर हवं आहे. सो आजचा आपण स्पेशल पॉडकास्ट केला आहे विशाल ठोंबरे सरांसोबत, जे की पुण्यातील आयकनक या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे को फाउंडर आहेत. सो बेसिकली जे पण पॅरेंट्स आहेत, जे पण कॉलेज स्टुडंट्स आहेत, स्कूल स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी एक गायडन्स पॉडकास्ट आहे फॉर आय टी करिअर. जे पण पॅरेंट्स असतील त्यांना कोणती काळजी घ्यायला हवी जेव्हा त्यांचा विद्यार्थी शाळेत शिकत असेल, शाळेत शिकताना विद्यार्थ्यांसाठी कोणते सब्जेक्ट्स महत्त्वाचे आहेत, ॲप्टिट्यूड झालं, टेक्निकल सब्जेक्ट झाले, यामध्ये कसं एक्सपोजर वाढवता येईल, मॅथ्स या सब्जेक्टचं किती इम्पॉर्टन्स आहे, या गोष्टींबद्दल पूर्ण डिस्कशन केलं आहे. इंजिनिअरिंगसाठी एक मुलगा जेव्हा गाव सोडून कॉलेजमध्ये येतो, पुण्यामध्ये येतो, शहरात येतो, जे पण ट्रान्झिशन होते त्यामध्ये त्याला कोणत्या डिफिकल्टीज येतात, अदर दॅन अकॅडमिक्स कोणते ऑब्स्टॅकल्स असतात, त्याबद्दल सुद्धा खूप सारं डिस्कशन केलं आहे. प्लेसमेंटचा असिस्टन्स त्यासाठी काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत याबद्दल सुद्धा बोललो आहे. थोड्या स्पिरिच्युअल गोष्टींबद्दल सुद्धा डिस्कशन केलं आहे की लाईफ काय आहे, एनर्जी, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, या सर्व गोष्टींबद्दल खूप सारे डिस्कशन केलं आहे. सो हा एक स्पेशल पॉडकास्ट आहे पॅरेंट्ससाठी, स्टुडंटसाठी आणि जे इंजिनिअरिंग स्टुडंट प्लेसमेंटसाठी प्रिपरेशन करतात त्यांसाठी. सो इट्स विशाल सर ऑन बियॉन्ड द कोड. एन्जॉय टुडेज एपिसोड. सो विशाल सर, स्वागत आहे तुमचं बियॉन्ड द कोड पॉडकास्टवरती. सो बेसिकली आय टीची 2026 आणि इथून पुढं जे पण काळ येणार आहे त्याच्यामध्ये बूम राहणार आहे. सो बेसिकली खूप सारे पॅरेंट्स आहे, स्टुडंट्स आहे, ज्यांना स्कूल लेव्हलपासून गायडन्सची खूप गरज आहे. सो बेसिकली त्यासाठी आपण हा स्पेशल पॉडकास्ट करतोय. सो स्टार्टिंग विथ तुमच्या ब्रीफ इंट्रोडक्शनपासून सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा स्वप्नील सर या पॉडकास्टमध्ये मला बोलवल्याबद्दल. आणि ह्या पॉडकास्टमध्ये आपण जे आय टी ट्रेनिंगबद्दल बोलणार आहेत किंवा आय टीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या बद्दल जे बोलणार आहेत, त्याबद्दल मला बोलवल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार. आणि मी खूप एक्सायटेड आहे या पॉडकास्टमध्ये पुढे कंटिन्यू करण्यासाठी. ओके. सो बेसिकली तुमची जी काही आयकनकची जी पूर्ण जर्नी आहे, त्यावरती जाण्याआधी ना एक तुमच्या एज्युकेशनपासून सुरुवात करूयात की कुठे एज्युकेशन झालं, काय डिग्री घेतली, मग हा आयकनकपर्यंतचा प्रवास कसा सुरू झाला? तर सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रवास म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणापासून सुरू झाला. जे माझं प्राथमिक शिक्षण आहे ते लातूरमध्ये केशवराज विद्यालयामध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर 11वी-12वी शाहू कॉलेजमध्ये झालेले लातूरमध्येच. नंतर लातूरमध्येच कॉकसेट कॉलेजमध्ये बी-एससी कम्प्युटर सायन्स माझं कंप्लीट झालेलं आहे. तर त्यानंतर आम्ही आयकनक इन्स्टिट्यूटला सुरू केली. आयकनक ट्रेनिंग सेंटर म्हणून. iConnect.com या नावानं तुम्ही बघू शकता. तर आयकनकच्या नंतर आम्ही प्रोग्रामिंग ट्रेनिंगमध्ये सुरू केलेलं आहे असं. ओके. सो स्टार्टिंग विथ थोडंसं आयकनकवरती आधी बोलू, की हे जे पूर्ण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याचं काय पूर्ण स्ट्रक्चर आहे, कोणत्या लँग्वेजेस शिकवल्या जातात, त्यामुळे एक आयडिया होऊन जाईल की काय चाललंय या पॉडकास्टमध्ये. iConnect.com किंवा आयकनक ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रामुख्याने आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसवर ट्रेनिंग देतो विद्यार्थ्यांना. त्यामध्ये तुमचं सी प्रोग्रामिंग असेल, C++ असेल, जावा कोर असेल, जावा ॲडव्हान्स असेल किंवा पायथॉन असेल.
किंवा जर आपण डेटाबेसमध्ये बघितलं तर SQL लँग्वेजेस असतील, तर ह्या सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजवर आपण ट्रेनिंग द्यायचं काम करतोय iConnect ट्रेनिंगमध्ये. आता नावाचा विचार केला तर माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे आणि त्यांनी आपलं पोटेन्शियल ओळखायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पोटेन्शियलचा वापर करून एक चांगला विद्यार्थी किंवा चांगला माणूस बनायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळं iConnect ट्रेनिंग सेंटरची सुरुवात केली. ओके. सो बेसिकली हा पॉडकास्ट करताना फक्त आपल्याला एक मेंटरशिप नाही द्यायची, पण हे पण जाणून द्यायचं आहे स्टुडंट्सला, की हां, असे सुद्धा टीचर्स एक्झिस्ट करतात, जे की तुमच्याशी कनेक्ट करतील तुमच्या जर्नीमध्ये. तुम्हाला हेल्प करतील ग्रो करायला लाईफमध्ये, ना की फक्त अकॅडमिक्समध्ये. सो स्टार्टिंग विथ आपण स्कूल लेव्हलपासून सुरू करू, की खूप सारे पॅरेंट्स आहेत. त्यांना त्यांच्या मुलांना आय-टीमध्ये टाकायचं आहे किंवा मुलांना आय-टीमध्ये करियर करायचं आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या स्कूल लेव्हलपासून माहिती असायला हव्यात? बिकॉज तुम्हाला खूप सारा एक्सपोजर आहे. खूप सारे स्टुडंट्स येतात इन्स्टिट्यूट्समध्ये शिकायला, बाहेरून आलेले, शहरातले सुद्धा. सो एक आयडिया असेल, की कुठे कमी पडतात ते, काय गरज आहे स्कूल लेव्हलपासून तयारी करायची? जेव्हा आय-टीमध्ये करियर करायचा असा विचार पालक करतायत, तर तेव्हा साहजिकच जेव्हा आपण समाजामध्ये बघतो, की समाजामध्ये जेव्हा आपलं जवळचे किंवा ओळखीचे लोकं मोठ्या-मोठ्या पगाराच्या आय-टीमध्ये नोकऱ्या भेटतात, तेव्हा पालकांना वाटणं साहजिक आहे, की आपल्या पण मुलाला आय-टीमध्ये करियर करायला पाहिजे किंवा मुलांना पण वाटणं साहजिक आहे, जर थोडं चांगल्या पद्धतीने आय-टीमध्ये करियर केलं, तर आपल्याला चांगली पगार भेटू शकते किंवा चांगला आपल्याला मोबदला भेटू शकते. तर त्यामध्ये चांगलं म्हणजे आय-टीमध्ये करियर करावं असं वाटणं कोणाचं चुकीचं नाहीये. तर आय-टीमध्ये करियर करताना पालकांना ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की सगळ्यात सुरुवातीला विद्यार्थ्यांचं माइंडसेट चेक करायला पाहिजे. त्यांची एबिलिटी चेक करायला पाहिजे आणि त्यानंतर आय-टीमध्ये करियर करण्यासाठी आपला विद्यार्थी किंवा आपला मुलगा कॅपेबल आहे का? किंवा ते करू शकतोय का? तर हे आधी पालकांचं ॲज अ पॅरेंट म्हणून कर्तव्य आहे, असं मला वाटतंय. ओके. हां. सो यासाठी कोणत्या मेथड्स यूज करू शकतात पालक, की त्यांना चेक करायचंय, की आपल्या मुलाची एबिलिटी, कॅपेबिलिटी तेवढी आहे का? तर आय-टीमध्ये करियर करताना सगळ्यात पहिल्यांदा जर एबिलिटी चेक करायची आहे पालकांना, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुलांना स्पर्धा परीक्षा द्यायला लावा. स्पर्धा परीक्षामध्ये तुमची क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल किंवा लॉजिकल रिझनिंग असेल, तर ह्या गोष्टी चेक होणार आणि त्यामध्ये त्यांना लक्षात येणार, की जर आपल्या मुलाची बुद्धिमत्ता चाचणी जास्त आहे किंवा प्रश्न सोडवण्याची क्षमता जास्त आहे, तर निश्चितच आय-टीसाठी चांगला संकेत असू शकतोय आणि त्यानुसार आपण त्यांना पुढे मार्गदर्शन करू शकतो. ओके. सो बेसिकली हा एक मॅथ्सचाच पार्ट आला. बिकॉज हं. कोडिंगमध्ये सुद्धा आपल्याला लॉजिक लावायला लागते, लॉजिक बनवावे लागतं ते. त्यानुसारच पूर्ण कोडिंगचं स्ट्रक्चर चालतं. सो त्यासाठी मॅथ्ससुद्धा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपला मुलगा कसा परफॉर्म करतोय, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही स्कूल लेव्हलला जाऊन सुद्धा खूप सारा गाईडन्स दिलेला आहे, मेंटरशिप दिलेली आहे. तुमचे मी काही लेक्चर सुद्धा पाहिले ऑनलाईन. तर त्यामध्ये काय जाणून येतं, की काय क्वेशन्स असतात स्टुडंटचे आय-टीला घेऊन? तर जेव्हा आम्ही नवीन विद्यार्थ्यांना 9वी-10वी चे विद्यार्थी असतील किंवा जे 5वी ते 8वी विद्यार्थी असतील, तर निश्चितच की विद्यार्थ्यांना एक उत्सुकता आहे किंवा त्यांना एक कुतूहल आहे, की आय-टी सेक्टरमध्ये काम करण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे आपल्याला? तर त्यासाठी मी जेव्हा गाईडन्स देतो, तेव्हा विद्यार्थ्यांचे एक कॉमन क्वेशन्स असतात, की त्यांना वाटतं, की आपल्याला डायरेक्ट आय-टीमध्ये करियर करता येईल, जरी आपण डिग्री घेतली नाही तरी. पण ते एक गैरसमज आहे असं मी म्हणतो. जरी पण तुम्ही डिग्री तुम्हाला नाही पाहिजे, फक्त आय-टीमध्ये करियर करायचं, तर तुम्हाला डायरेक्ट एंट्रन्स तशी खूप कमी संधी भेटतील. जर तुम्ही प्रॉपर पाथ फॉलो केला 11वी-12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊन नंतर जे प्रॉपर तुम्ही आय-टीमध्ये जाणार, तसं एक्सपोजर आपल्या भारतामध्ये चांगलं मानलं जाईल. जर तुम्ही बाहेरचा विचार केला, तर बाहेर Google असं म्हणतंय, की जर तुम्हाला स्किल माहिती आहेत, तर तुम्ही डायरेक्ट आम्ही तुम्हाला हायर करू. पण भारतामध्ये जरी Googleने तसं म्हणलं, तरी पण आपण त्याला फॉलो करणार नाहीत. आपण रेग्युलर पाथ फॉलो करणार. त्यासोबतच तुम्ही जेव्हा आपलं स्किल वाढवण्यावर लक्ष द्या आणि जर बाय चान्स तुमचं चांगल्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं, तर चांगलीच गोष्ट आहे. पण जरी नाही झालं, तरी तुम्ही एका प्रॉपर पाथवर चालू आहे. त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही त्यामध्ये. ओके. सो बेसिकली
मला एस-एस-सी बोर्डचं नाही माहिती एवढं, बट सी-बी-एस-ई आणि आय-सी-एस-सी बोर्ड्सने सुद्धा काही कोडिंगचे सब्जेक्ट सुद्धा आणलेले आहेत स्कूल लेव्हलला. बिकॉज मी पाहिलंय की काही मुलं आहेत जी एआय, मशीन लर्निंग हे सब्जेक्ट शिकतात आहे शाळेमध्ये. सो त्यावरती काय विचार आहे, की याची कितपत गरज आहे किंवा याचा फायदा नक्कीच होणार आहे? आता सध्याच्या काळामध्ये जर बघितलं आपण, की आय-टीमध्ये तर बूम आहे. आता डेटा सायन्स, एआय झालं किंवा मशीन लर्निंग झालं, त्यामध्ये पण खूप जास्त ग्रोथ झालेली आहे आणि अजून पण ग्रोथ होणारच आहे पुढे. तर ह्या गोष्टी जेव्हा लक्षात सरकार घेतंय, तेव्हा सी बोर्ड असेल, आय-सी-एस-ई बोर्ड असेल किंवा आता एस-एस-सीमध्ये पण जे शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यांना कॉम्प्युटर येणं ही काळाची गरज बनलेली आहे. जरी तुम्ही डॉक्टर होणार आहेत, इंजिनिअर होणार आहेत किंवा बाकी कुठल्या पण क्षेत्रात चाललोय, तर प्रत्येकाला कॉम्प्युटर शिकणं किंवा कॉम्प्युटर येणं हे एकदम बेसिक गोष्ट झालेली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवून जर आय-सी-एस-ई बोर्ड असतील किंवा सी बोर्ड असतील, जर ते करिक्युलममध्ये मशीन लर्निंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी ॲड करतायत, तर ती एक चांगली गोष्ट मला वाटते आणि एक चांगला बदल होऊ शकतोय आणि भारतामधून चांगले विद्यार्थी जर शिकले, तर त्यामध्ये आपल्या भारताचं कल्याण होईल असं मला वाटतं. ओके. सो बेसिकली माझा जो पर्टिक्युलर एक्सपिरियन्स होता, जेव्हा मी डिप्लोमाला पुण्यामध्ये आलो, तेव्हा माझ्यासोबत बाकीच्या बोर्ड्सचे सुद्धा स्टुडंट्स होते, जे की आम्ही एकाच क्लासमध्ये सगळ्यांना नवीन एक्सपोजर आहे, की कोडिंग लँग्वेज शिकतोय, डेटाबेस शिकतोय, ओ-एस शिकतोय. तर असे काही स्टुडंट्स होते, की ज्यांना हा एक्सपोजर आधीपासून होता. माहिती आहे, की काय कोडिंग असते. बट एस-एस-सी बॅकग्राऊंडमधून जर कोणी आलं ना, त्याला एकदम सगळ्या गोष्टी नवीन असतात. सो हा एक पॉइंट आहे, की एस-एस-सीने सुद्धा हे मनावर घ्यायला पाहिजे, की मुलांना कोडिंग रिलेटेड सब्जेक्ट्स किंवा हा एक्सपोजर देणं गरजेचं आहे शाळेमध्ये सुद्धा. सो दॅट की त्यांना पण एक आयडिया येईल, की हां, पुढे जाऊन जर आय-टीमध्ये करियर करायचं असेल, तर या गोष्टी येणारच आहे. तर ह्यावरती काय ॲडवाईस आहे? मला पण तुमचं म्हणण्याला मी सहमत आहे, की एस-एस-सी बोर्डाने सुद्धा एक चांगलं पाऊल उचललं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाच्या अगोदरच्या काळात म्हणजे शालेय जीवनामध्ये कॉम्प्युटरची ओळख होण्यासाठी किंवा प्रोग्रामिंगमध्ये इनिशियल स्टेप घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्या रिलेटेड त्यांचा करिक्युलम बनवलं पाहिजे, असं मला पण वाटतं. ओके. सो एका स्टुडंटची 10th होऊन जाते. त्यानंतर ॲक्चुअल प्रवास सुरू होतो बिकॉज तुम्हाला सब्जेक्ट चूज करायचे आहेत 11th-12thमध्ये की पी-सी-एम घ्यायचा आहे, पी-सी-एम-बी घ्यायचा आहे और मॅथ्स ड्रॉप करायचं आहे. त्यानुसार तुमचं ठरतं की इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे या मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे. खूप साऱ्या फील्ड्स आहेत. एखादा डिप्लोमाला जातो ज्याचं की ठरलेलं आहे इंजिनिअरिंगला जायचं आहे. तर इथेच ॲक्चुअल कॉम्पिटिशन म्हणू शकतो, रेस म्हणू शकतो, सुरू होते की पुढे जाऊन सीट्स हा एक मोठा टॉपिक आहे. तर बेसिकली आपण या गोष्टीवर बोलू, की सी-ई-टी आणि जे-डबल-ई ह्या इंजिनिअरिंगसाठीच्या एक्झाम्स आहेत. त्यामध्ये प्रिपरेशन तर आहे स्टुडंटचं, बट एक प्रेशर सुद्धा असतो, की मुलांना एक्सपोजर यायला लागतो, की हां, सीट्स एवढे कमी असतात, एवढे सारे आपल्या सोबतचे स्टुडंट्स सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. तर त्यावरती काय ॲडवाईस आहे, की कसं टॅकल केलं जाऊ शकतं या प्रेशरला? तर जेव्हा 10वी तून विद्यार्थी 11वी-12वी मध्ये जाणार, त्यावेळेस एक मेजर शिफ्ट म्हणता येईल आपल्याला, की इन टर्म्स ऑफ त्यांच्या एजमध्ये पण आणि त्यांच्या स्टडी स्किलमध्ये पण एक चांगला गॅप आपल्याला बघायला मिळेल. जेव्हा 10वी पर्यंत वातावरण असं असतं, की जेव्हा आपण नॉर्मल अभ्यास करणार आहेत, प्रश्न आपल्याला जवळपास माहिती असतात. आपल्याला सब्जेक्टिव्ह ॲन्सर लिहायचे असतात. त्यामुळं एक पाठांतराचा भाग 10वी पर्यंत होतोय. पण जेव्हा आपण 11वी-12वी मध्ये जाणार, सी असेल किंवा जे किंवा नीट असतील मेडिकलसाठी, तर ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला कॉम्पिटिटिव्हनेस जाणवतोय. त्यामध्ये आपल्याला पाठांतराची गरज जरी नसली, तरी पण एक बाकीचे विद्यार्थी किती मार्क घेतात ह्याकडे विद्यार्थ्यांचं जे लक्ष जास्त जाते त्यामुळे. तर हा कॉम्पिटिटिव्हनेस कमी करण्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना असं म्हणू इच्छितो, की तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर लक्ष द्या. तुम्ही जेवढा अभ्यास स्वतःहून करणार, त्याला कंपेअर करा तुमच्या नेक्स्ट अभ्यासमध्ये. म्हणजे तुमचं अगोदरचं तुम्ही कसं होता, समजा तुम्ही कालपर्यंत तुम्हाला एखादा चॅप्टर जमत नव्हता. आज तो जमतोय का? ते चेक करा. तुमची तुलना तुमच्यासोबतच करा. म्हणजे त्यामुळं काय होईल, की तुमच्या ज्या चुका होत्यात, त्या तुमच्या कमी होतील. तुमचं कुठं चुकतंय त्याला तुम्ही जर इम्प्रूव्ह करत गेलो, तर एक दिवस असे होतील, की तुमच्या चुका होणारच आहेत. चुका प्रत्येकाकडून चुका होणारच आहेत.
त्या चुका हळू-हळू कमी-कमी होत जातील आणि मग तुमचे मार्क आपोआप वाढतील आणि मग जी कॉम्पिटिटिव्हनेस आहे, जी रँकिंग सिस्टम आहे, त्यामध्ये मग जर तुम्ही तुमच्यापेक्षा चांगलं केलं, तर हळू तुमची रँक आपोआपच वर येणार. पण प्रश्न असा आहे, की कॉम्पिटिटिव्हनेसमध्ये सगळं लक्ष आपलं बाकीच्यांच्या रँकवर जातंय. ते मोठा प्रॉब्लेम आहे. तर मी असं म्हणणार आहे, की रँकवर तुम्ही लक्ष देऊ नका. तुमच्या कन्सेप्टवर, तुमच्या मार्कांवर किंवा तुमच्या चुकांवर जास्त लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला थोडं सोपं जाईल. की आपला स्ट्रॉंग पॉइंट काय आहे? आपण कुठे कमी पडतोय? हं. याचं एक माइंडमध्येच इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे स्वतःहून. सो बेसिकली हा एक पॉइंट आहे, की IIT, NITsला सीट्स लिमिटेड आहे. सर्वांना माहिती आहे, की सगळेजण तर जाऊ शकणार नाहीयेत. खूप थोड्या मुलांचं सिलेक्शन होतं. आपल्याकडे स्टॅट्स तर नाही आहेत आता, बट कमीच मुलं असतात जी जातात. खूप सारे मुलं त्या गोष्टीला खूप मनावर घेतात, की आपलं IITमध्ये नाही झालं, गॅप घेऊन परत एकदा ट्राय करतोय. खूप सारी मुलं ते एक मनात घेऊन पुढची जर्नी सुरू करतात. टायर 3 कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग चालू करतात. तर कुठे ना कुठे त्यांच्या मनात ही गोष्ट असते. इव्हेंच्युअली ती फेड आउट होते, की जेव्हा आपली जर्नी पुढे जशी-जशी जाईल तशी. बट त्या पॉइंटला जर तुम्हाला एखाद्या मुलाला गाईडन्स करायचं आहे, की ठीक आहे, IIT नाही भेटलं म्हणजे काय लाईफ संपत नाही. तर तिथे काय ॲडवाईस असेल? मला असं म्हणायचंय, की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर IITमध्ये ॲडमिशन कमी आहेत, हे आपल्याला जेव्हा 11वी-12वीमध्ये आपण ॲडमिशन घेतले, त्यावेळेस माहिती आहे आपल्याला, की IIT कमी आहेत आणि ते कमी सीट्स आहेत, त्यामुळे त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. तिथं चांगलं शिक्षण भेटतंय, ती एक गोष्ट झाली. ती चांगलीच गोष्ट आहे. पण जेव्हा आपण बाकीच्या लाखो विद्यार्थ्यांसोबत जेव्हा परीक्षा देणार आहेत, त्यावेळेस आपल्याला हे माहिती पाहिजे, की असं होऊ शकतंय, प्रोबॅबिलिटी आहे, की आपले होईल किंवा नाही होईल, या दोन्ही प्रोबॅबिलिटी आहेत. होणार कधी? जर तुम्ही बाकी लाखो विद्यार्थ्यांपेक्षा जर तुम्ही चांगले सिद्ध झालात, तर तुमचं सिलेक्शन होणं साहजिक आहे. हं. ही गोष्ट तुम्ही अभ्यास करताना किंवा एक्झाम देताना लक्षात ठेवली पाहिजे, की दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. परंतु तुम्ही चांगला प्रयत्न करा. तुमच्या दृष्टीने 100% तुम्हाला जेवढं शक्य आहे, तेवढा सगळा प्रयत्न तुम्ही करा. तुम्ही एक्झाम द्या आणि मग पुढचं ते सगळं देवावर सोडा, की सिलेक्शन झालं तर चांगलंच आहे. जरी नाही झालं तरी देवाची इच्छा म्हणून तुम्ही दुसऱ्या कामाला लागा. परंतु त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच कारण नाही असं मला वाटतंय आणि तुमचे एक दार बंद झालं तरी जीवनामध्ये दुसरे अनेक दारे उघडतात. त्यामुळं काळजी करण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. आणि जे स्टुडंट्स गॅप घेतात, अच्छा. 1-1, 2-2, 3-3 वर्षांचा गॅप होऊन जातो, ते एका गोष्टीमागं. तर त्यांच्यासाठी काय ॲडवाईस आहे? बिकॉज जर आपण या लेव्हलला आत्ता बोलतोय, जिथे की ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे माझं सुद्धा. तुम्ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवताय. आपला एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे गोष्टींकडे बघण्याचा, की वर्ष वाया घालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे तसं पाहायला गेलं तर, बिकॉज लिमिटेड आहे लाईफ. त्यावरती सुद्धा आपण बोलणार आहे. स्पिरिच्युअलिटी अँड ऑल हे सुद्धा टॉपिक्स येणार आहेत. बट त्या मुलासाठी काय ॲडवाईस असेल, जो की मागच लागलेला आहे, की जायचंय तर IITच क्रॅक करून? मला असं म्हणायचंय, की जेव्हा तुम्ही अभ्यास करताय IITसाठी तर तुम्ही चांगला अभ्यास करणार किंवा प्रत्येकजण त्याचा 100% प्रयत्न करणार हे मी मान्य करतो. पण जेव्हा तुम्ही 100% प्रयत्न करून देखील जर तुमचा सिलेक्शन नंबरला नाही लागला, तर तुम्हाला कमीत कमी एक आयडिया तर येणार, की तुम्ही सध्या कुठे आहेत हं. आणि ज्यांचं सिलेक्शन झालंय ते सध्या कुठे आहेत आणि तुम्हाला किती अजून प्रयत्न करावा लागेल हे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. माझं असं म्हणणं आहे, की जर तुम्ही एका रेंजमध्ये असाल, की तुम्ही तेवढं कव्हर करू शकता एका वर्षामध्ये किंवा म्हणजे 1 वर्ष प्रयत्न केल्यानंतर तुम्ही तेवढं गोल अचीव्ह करू शकताय, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ट्राय करायला काही हरकत नाही. आणि वर्ष वाया गेलं असं तर बिलकुल म्हणायचं नाही. कारण तुम्ही किती प्रयत्न करता हे महत्वाचं असतंय, टाईम महत्वाचा नाही. जर तुम्हाला असं वाटलं, की अचीव्ह होऊ शकतंय गोल किंवा IITमध्ये जाणं शक्य आहे, जर तुम्ही 1 वर्ष चांगला प्रयत्न केला अजून तर नक्की प्रयत्न करा. व्हॉट आय फील इज की प्रत्येक स्टुडंट्सला त्याच्या इनर कॉन्शियसला माहिती असतं, की त्याची कॅपेबिलिटी किती आहे, तो करू शकतो की नाही. आणि एक एक्सेप्टन्स नावाचा सुद्धा फॅक्टर असतो अशा सिच्युएशनमध्ये, की एक्सेप्ट करायचे. बट थोड्याशा गोष्टी इगोवरती येतात. मित्रांचं झालेलं आहे, माझं नाही झालेलं. इथे सुद्धा निर्णय चुकतात खूप साऱ्या स्टुडंटचे. सो यामध्ये सुद्धा टाईम जातो. बट फरक हाच आहे, की नॉलेज आणि विस्डममध्ये फरक आहे. सो एक्सेप्टन्स त्यामध्येच येते, की तुमचा विस्डम किती आहे स्वतःला घेऊन.
आता ह्यामध्ये एक मी पॉइंट ऍड करू इच्छितोय, की ज्या लोकांना वाटतंय, की आपलं 1 वर्षामध्ये अजून चांगलं ट्राय करू आणि होऊन जाईल. तर तिथं एक प्रेशरचा एक फॅक्टर असतोय, की पालकांचं पण प्रेशर असतं, की तू ट्राय कर 1 वर्षामध्ये हं. आणि होऊन जाईल. पण विद्यार्थ्यांना कुठेतरी आतमध्ये माहीत असतंय सेल्फ कॉन्शियसमध्ये, की आपलं थोडं अवघड वाटतंय. जर असा डाऊट असेल तुम्हाला, तर मी तर म्हणेल, की पालकांना पण तुम्ही त्यांचा पण दिशाभूल करू नका किंवा त्यांचा पैसा पण वाया घालवू नका. जर तुम्हाला असा डाऊट पण असेल, की होईल का नाही असं जरी वाटत असेल, तरी मी म्हणेल, की तुम्ही दुसरा मार्ग निवडा कुठलातरी. आता तुम्ही जर इंजिनिअरिंगमध्ये करताय, तर तुमच्यासाठी अनेक मार्ग आहेत. आज सोशल मीडिया पण चांगलं ग्रो होतंय आणि बाकी पण गोष्टी आहेत. सो थोडंसं टेक्निकलवरती बोलू, की 11th-12th करतो एक स्टुडंट. त्याला कोणते सब्जेक्ट्स नेसेसरी आहे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी? इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मॅथ्स पक्का असणं खूपच महत्त्वाचं आहे. मग तुम्ही मेकॅनिकल किंवा कुठल्या पण ब्रँचला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुमचं मॅथ्स पक्का आहे म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन पक्कं आहे, तुमचं गणित पक्कं आहे. तर ते जेवढं चांगलं असेल, तेवढं तुमचा एक ॲडव्हांटेज भेटेल तुम्हाला कुठल्या पण क्षेत्रामध्ये पुढे जाऊन. तुम्हाला मॅथ आहे, सायन्स आहे, सायन्समध्ये तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे. तर ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. ओके. सो एंट्रन्स एक्झाम्स यावरती आपण बोललो. आता थोडंसं अंडर ग्रॅज्युएशनकडे शिफ्ट होऊयात, जी की इंजिनिअरिंगची अंडर ग्रॅज्युएट असेल. सो बेसिकली हा तो पॉइंट आहे जिथे स्टुडंट्स तुम्हाला येऊन भेटतात आहे. तुमचं त्यांच्या लाईफमध्ये एक इनपुट असणार आहे, जर तो तुमच्या इन्स्टिट्यूटला येतोय लर्निंगसाठी. सो बेसिकली पहिला प्रश्न तर हाच असेल, की थोडंसं तुमच्या जर्नीबद्दल आता इथे बोलू, स्टुडंट्सकडे जायच्या आधी, की आयकनक हीच ह्या इन्स्टिट्यूट चालू करण्यामागची एक आयडिया आणि काय इन्स्पिरेशन होते? माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक हिडन पोटेन्शियल असतंय, जे की ते एक्सप्लोर कधी करतायत किंवा कधी नाही करत. तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार त्यांनी पोटेन्शियल किती वापरलं हे वेगवेगळं व्हॅरी करतंय. तर माझं असं म्हणणं आहे, की जर तुम्ही तुमच्या पोटेन्शियलला ओळखलं किंवा ट्राय केलं, की तुम्ही अजून काय-काय करण्याचं पोटेन्शियल तुमच्यामध्ये, तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय. तर मला असं म्हणायचं की विद्यार्थी असतील किंवा प्रत्येक व्यक्तीमधलं हिडन पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी हे आयकॉनिक ट्रेनिंग सेंटरची मी स्थापना केली. आणि त्याच्यामागचं मोटिव्हेशन असंच होतं की जर आपण जीवनामध्ये आलोय, तर आपलं काहीतरी योगदान हं. सोसायटीला झालं पाहिजे आणि त्यासाठी मग तुमचं पूर्ण 100% पोटेन्शियल वापरलं गेलं पाहिजे. तुमच्या स्वतःतलं सोनं ओळखा, असं त्याच्यातले टॅगलाईन आहे. की फाइंड युअर गोल्ड विदिन युअरसेल्फ म्हणजे तुमच्या स्वतःतलं पोटेन्शियल ओळखा, तुमच्या स्वतःतलं सोनं ओळखा. त्यासाठी आय कनक असं नाव दिलं होतं मी. तुम्हाला आधीपासूनच या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता, की टीचिंग करायची आहे. नक्कीच सोसायटीला काहीतरी आपलं देणं असतं, जे की पोटेन्शियल ओळखून आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, तिथं आपण देऊ शकतो दुसऱ्यांना गाईडन्स करून. सो बेसिकली टीचिंग हा एक आधीपासून पॅशन होते, की नंतर एक्सप्लोर झाले डिग्री झाल्यानंतर? तर मी अगोदर लोकांना किंवा विद्यार्थ्यांना म्हणजे माझ्या सोबत जे विद्यार्थी होते त्यांना हेल्प करायचो, की कसे प्रश्न सोडवायचे किंवा एखादी त्यांना अडचण असेल तर कसे सोडवायचे. मग हळू नंतर म्हणजे फक्त मदत करण्यापेक्षा मी असा विचार केला, की जर लार्ज स्केलमध्ये आपल्याला ज्ञान द्यायचंय किंवा मदत करायची तर आपल्याला टीचिंगमध्ये यायला पाहिजे. आणि मग त्या गोष्टीचा विचार करून मी टीचिंगमध्ये आलो आणि आयकॉनिकमध्ये आता ट्रेनिंग म्हणून. ओके. सो आयकॉनॉकची जेव्हा स्टार्टिंग झाली, जी पण ही स्टार्टअप जर्नीच म्हणता येईल एक. पुण्यासारख्या शहरात एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओपन करणं, ही एक छोटी गोष्ट नाहीये. यासाठी खूप मेहनत लागते. खूप साऱ्या गोष्टी आहे यामध्ये. सो त्याबद्दल बोलूयात, की आयकॉनॉक सुरू करताना कोणत्या अडचणी आल्या? काय-काय ऑब्स्टॅकल्स आले? त्यांना टॅकल कसे केले गेले? कोणाची हेल्प झाली? काय माइंडसेट होता? तर तुम्ही एकदम बरोबर म्हणत आहात, की पुण्यामध्ये ट्रेनिंग सेंटर किंवा इन्स्टिट्यूट चालू करणं खरंच अवघड आहे हं. आणि अवघड असण्याचे 2-3 मेजर कारण आहेत. सगळ्यात प्रथम आहे आपल्या जागा असणं. तर एकतर जागा भेटणं अवघड आहे त्यामध्ये. तर जागा झालं किंवा विद्यार्थी झालं किंवा स्टार्टिंगला जेव्हा आम्ही आयकॉनिक चालू केलं, त्यावेळेस आमचा जागेचा प्रश्न तर समजा आम्हाला लोकेशन एक चांगलं भेटलं, त्यामुळं जागेचा प्रश्न तर मिटला होता. परंतु स्टार्टिंगमध्ये विद्यार्थी नसणं हा एक मेजर इश्यू असतोय. कुठला पण ट्रेनिंग सेंटर असेल किंवा कुठलं स्टार्टअप असेल, आपल्याला कस्टमर येत नाहीत, ही गोष्ट न पचण्यासारखी आहे. म्हणजे वाईट वाटू शकते की सुरुवातीला.
परंतु एक आपल्यावर विश्वास पाहिजे, की आपण ज्या इंटेन्शनने चालू केलंय, की आपण दुसऱ्यांना हेल्प करायलोय किंवा कुठलं पण स्टार्टअप चालू केल्यानंतर, की आपण काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाईड करायलोय लोकांना. तर त्यासाठी आपल्या ज्या विचारांवर आपण ठाम असलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि आम्ही आयकॉनिक जेव्हा चालू केलं त्यावेळेस पण सुरुवातीला विद्यार्थ्यांना हे आले ऑफकोर्समध्ये. परंतु आम्ही आमच्या विचारांवर ठाम होतो. त्यामुळं आम्ही कॉलेजला अप्रोच केलं, शाळेमध्ये लेक्चर दिले. तर त्या सगळ्या गोष्टीतून मग हळू इन्क्वायरी येत गेल्या. एक छोटे-छोटे म्हणजे हळू इन्क्वायरी वाढत गेल्यानंतर एकात ॲडमिशन झालं, मग दुसऱ्या कोर्ससाठी झालं. असं मग बॅचेस वाढत गेल्या, टायमिंग वाढत गेले. अशा टाइपमध्ये मग ग्रोथ होत गेली. ओके. सो मी जेव्हा डिप्लोमाला पुण्यामध्ये आलो 2018-19 मध्ये, मी सुद्धा कोचिंग इन्स्टिट्यूट्स लावले होते. बट त्यावेळेस असे नव्हते की लाइक खूप सारे मोठे क्लासेस आहे वगैरे. एक स्मॉल स्केलला क्लासेस चालायचे. जिथे की बेंच आहेत, ब्लॅकबोर्डवरती चालू आहे टीचिंग वगैरे. बट थोडे इयर्स पास झाले आणि एक पूर्ण कोचिंग इन्स्टिट्यूट्स माफियाज तयार झालेले आहेत. एवढे मोठे क्लासेस आहेत पुण्यामध्ये. सो त्यांच्यावरती काय विचार आहे, की लाइक तुमचा जेव्हा स्वतःचा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स ओपन करायची वेळ आली, तेव्हा पाहिले असेल, की इतके मोठे इन्स्टिट्यूट्स बनलेले आहेत ऑलरेडी. आपण स्टार्टिंग करतोय. तर त्यांना घेऊन काय विचार होता? जेव्हा आपण सुरुवात करतोय, तर असं होणार नाही, की दरवेळेस काहीतरी नवीन आयडियानं आपण स्टार्टअप करतोय. अशा बऱ्याच वेळेस असं होईल, की जेव्हा तुम्ही नवीन बिझनेस करताय किंवा स्टार्टअप करताय, तर ऑलरेडी प्रॉब्लेम कोणतरी सॉल्व्ह करत असणार आहे मार्केटमध्ये. जर तुम्ही Facebookचं पण उदाहरण घेतलं, तर ऑलरेडी सोशल मीडियामध्ये कंपनी होत्या अगोदर पण. पण आपण कुठल्या माइंडसेटनं मार्केटमध्ये उतरतोय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जरी आपला कॉम्पिटिटर किंवा आपले सहकारी सोडवत आहेत, पण आपण कसा वेगळ्या पद्धतीने सोडवू किंवा आपण सोडवल्यानंतर किती आपण व्हॅल्यू इन्क्रीज करू, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आता तुम्ही जे म्हणताय, की कोचिंग माफिया ऑलरेडी होते, तर मग नवीन स्टार्ट करण्याची काय गरज होती? तर त्यामध्ये आपलं इंटेन्शन किती महत्त्वाचं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपलं इंटेन्शन, की आपल्याला विद्यार्थ्यांना त्यांची स्किल असतील किंवा प्रोग्रामिंगच्या स्किल असतील, ह्या सगळ्या इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण स्टार्ट केलं होतं. ऑलरेडी मार्केटमध्ये काही काही जण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते. परंतु विद्यार्थ्यांना अफोर्डेबल रेटमध्ये प्रॉपर पूर्ण गोष्टी ए टू झेडमध्ये प्रोव्हाईड करण्यासाठी आपण मार्केटमध्ये चालू केलेलं होतं आयकॉनिक ट्रेनिंग सेंटर आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकताल, की विद्यार्थी हे टीचरला कनेक्ट करतात. जेव्हा तुम्ही टीचिंग माफियाचं एक्झाम्पल जरी म्हणत असला, तरी ते माफिया असं म्हणणार नाही मी. कारण सर्व शिक्षकांचा मला म्हणजे आदर आहे आणि आदर सगळ्या विद्यार्थ्यांना पण असला पाहिजे. 2 टीचरला तुम्ही कंपेअर करा असं मी बिलकुल म्हणणार नाही. प्रत्येक टीचरची एक वेगळी स्टाईल असते शिकवण्याची. प्रत्येकाचा एक बॅकग्राऊंड वेगळा असतो. मला जे पण अंडरस्टँड होतंय या गोष्टीमधून, की जर एक स्टुडंट तुमच्याकडे आला आणि तो स्टुडंट एका बिग टीचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा गेला. तर एक गोष्ट तो नक्की पाहिल, की जे पण मोठे क्लासेस आहे, तिथे एक्सपोजर जास्त भेटत नाही. बिकॉज खूप साऱ्या बॅचेस आहे, खूप सारे स्टुडंट्स आहे. तुम्हाला टीचरसोबत इंटरॅक्ट करता येणार नाही जास्त वेळ. बट जर आयकॉनिकमध्ये एखादा स्टुडंट आला, जो की एक स्टार्टअप लेव्हलच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तर त्याला एक गोष्ट समजून जाईल, की एक्सपोजर जास्त आहे. सरांसोबत डायरेक्टली कॉन्टॅक्ट करता येतोय. बेसिकली जर थोडंसं ऑफ टॉपिक जायचं असेल, तर जितूभाई येऊ शकतो. हा एक माइंडसेट तुमचा सुद्धा असेल, की मुलांसाठी मी कनेक्ट करू शकतो त्यांच्याशी जास्त. सो ह्या पॉइंटला धरून एक यू-एस-पी बनवलाय माइंडमध्ये, की आपल्याकडं यू-एस-पी हाच आहे, की आपण कनेक्ट करू शकतो जास्त. बिकॉज त्यांच्याकडे तेवढा टाईम नाहीये सगळ्यांना कनेक्ट करत बसण्यात. मला म्हणजे विद्यार्थ्यांना तेच म्हणायचं आहे, की जसं तुम्ही जितू यांचं एक्झाम्पल घेतलं, की टीचर आहेत, ते आपले गुरु आहेत, त्यांचा आदर असणं एक चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे स्वतःचे प्रश्न असतील, काही शंका असतील, डाउट्स असतील, तर तुम्ही सरांना ॲक्सेसिबल पाहिजे. सरांचं तुमच्याकडे लक्ष पाहिजे. तुम्ही सरांना जाऊन विचारलं पाहिजे. सरांना आपले प्रश्न विचारणं हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे, असं मी म्हणेल. इंजिनिअरिंग जर्नीकडे जाऊयात परत. स्टुडंट्स पुण्यामध्ये येतात किंवा बाहेरून खूप सारे स्टुडंट्स येतात कॉलेजेसमध्ये शिकण्यासाठी. त्यांची ॲक्चुअल इंजिनिअरिंग जर्नी फर्स्ट इयरपासून स्टार्ट होते. सो यावरती तुमचा काय टेक आहे, की किती गरजेचे आहे कोचिंग इन्स्टिट्यूट्स लावणं फर्स्ट इयरमध्येच कोडिंग लँग्वेज शिकण्यासाठी? मला असं म्हणायचं की जेव्हा विद्यार्थ्यांना
ॲडमिशन घेतलंय कुठल्या कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांचं असं काम आहे, की जाऊन लेक्चर अटेंड करणे आणि व्यवस्थित आपल्याला शिकायचंय त्या माइंडसेटने जाऊन होईल तेवढं जास्त किंवा जेवढं जास्त शक्य आहे, तेवढं चांगलं शिकण्याचा प्रयत्न करणं. समजण्यामध्ये प्रॉब्लेम येते किंवा तुमचे डाउट सॉल्व्ह व्हायला प्रॉब्लेम येते, तर तुम्ही क्लासेस लावणं इम्पोर्टंट आहे असं म्हणायचं. कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचे डाउट क्लिअर होणे आणि तुम्हाला कन्सेप्ट समजणे महत्त्वाचं आहे. ओके. सो एक इंजिनिअरिंग स्टुडंट त्याची जर्नी सुरू करतो. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज पासून सुरुवात करायला हवी आजच्या काळामध्ये 26 मध्ये? तर आता जर आपण बघितलं, की सगळीकडे आता प्रोग्रामिंग लँग्वेज कॉमन थिंग झालेली आहे आणि सगळ्यांना सी, सी प्लस प्लस असं निदान कानावर तर ऐकून घेतलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग स्टार्ट करताय, त्यावेळेस आता सी, सी प्लस प्लस म्हणजे ह्या तर बेसिक लँग्वेज आहेतच. जर तुम्हाला बेसिकमध्ये तुम्हाला एकदम कोर कन्सेप्ट बघायचे, तर तुम्ही सी, सी प्लस प्लस बघू शकता. पण एखाद्याला असं आहे, की आम्हाला प्रोग्रामिंग करायची पण तेवढा बेसिक कन्सेप्टवर लक्ष द्यायचं नाही, तर तुम्ही डायरेक्टली जावामध्ये किंवा पायथॉनमध्ये डायरेक्टली एंटर करू शकताय आणि त्यामध्ये मग जर अडचण असली, तर तिथं पण कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. त्यामध्ये अडचण नाही. ओके. हं. सर, तुम्हाला एक लँग्वेज ॲडवाइस करायची एका स्टुडंटला, की तू आजच्या काळामध्ये ही लँग्वेज शिक आणि इथून चालू कर शिक्षण. तर कोणती असेल? मी तर जावा लँग्वेज सजेस्ट करेल अ, विद्यार्थ्यांना. कारण ती वाइडली एक्सेप्टेड आहे हं. आणि सिक्युअर पण आहे आणि जर तुम्हाला त्यामध्ये करियर करायचंय, मग बॅकएंडमध्ये इंजिनिअर म्हणून असेल किंवा सॉफ्टवेअरमध्ये एस-डी 1-2 मध्ये करायचं असेल, तर वाइडली एक्सेप्टेड आहे आणि अ, जावामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ जॉब्स अवेलेबल होऊ शकतात. त्यामुळे मी जावा सजेस्ट करेल. खूप सारे एंटरप्राइज ॲप्लिकेशन अजून सुद्धा जावावरती हां. रन होतात, जे की जुने आहेत. ओके. सो अजून एक हा क्वेश्चन आहे, की स्टुडंटच्या माइंडमध्ये नेहमी असतो, की तो चौकशी करतोय क्लासेससाठी. खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्सला जाऊन येतोय. ऐकणकला सुद्धा आला. तर त्याला सांगण्यासाठी तुमच्याकडे कोणता एक युनिक सेलिंग पॉइंट असेल किंवा कोणते पॉइंट्स असे असतील, की तू का जॉइन करावं आम्हाला? यासाठी काय आन्सर तर असेल? हा म्हणजे मार्केटिंग क्वेशन झाला. परंतु मी ह्याला उत्तर देईन, की जेव्हा विद्यार्थी आमच्या क्लासेसमध्ये येणार, त्यावेळेस त्याच्याकडे असा काय म्हणजे आम्ही काय युनिक आहेत, की त्यांनी ॲडमिशन घ्यावं असं म्हणून. मी असं म्हणणार आहे, की हा म्हणजे मार्केटिंगपेक्षा तुम्ही समजण्याचा विषय करा, की तुम्हाला कन्सेप्ट किती चांगल्या पद्धतीने कळतंय किंवा तुमचे डाउट सॉल्व्ह होतात का? तुमच्याकडे पर्सनल अटेन्शन सरांचं आहे का? ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात असं मला वाटतंय. आमच्या क्लासेसमध्ये आम्ही 15 मुलांची एक बॅच ठरवतो. तर मग प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं सहज शक्य आहे आमच्याकडे आणि प्रत्येकाला प्रॅक्टिकल लर्निंग अप्रोच आपला एकदम स्टार्टिंगपासून प्रॅक्टिकल लर्निंगवर आपला 100% फोकस असणार. त्यामुळे तुम्ही सी लँग्वेज शिका, जावा शिका, पायथॉन शिका. अगोदर तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा. नंतर तुम्ही लिहून घ्या. असा आमचा अप्रोच असतोय. सो अजून एक पॉइंट यामध्ये ॲड होऊ शकतो, की जर तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंग जर्नीमध्ये एक जितू भैय्या पाहिजे असेल, तर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. सो यावरून एक अजून एक पॉइंट आहे, की जे पण स्टुडंट्स बाहेरून येतात, त्यांच्यासाठी खूप मोठं ट्रान्झिशन असतं, की लाइक 10th पर्यंत किंवा 11th-12th पर्यंत त्यांनी त्यांचं होम प्लेस सोडलेलं नसतं. तिथेच शिक्षण झालेलं असतं त्यांचं. खूप सारे स्टुडंट्स शहरात येतात, पुण्यात येतात. थोडासा बॅटल माइंडमध्ये सुद्धा चालू असतो इंजिनिअरिंगच्या जर्नीसोबत, की फर्स्ट इयर चाललंय. शांततेत चालू असतं, की आठवण येत असते घरची. सो याबद्दल सुद्धा बोलणं होत असेल, जे पण एकदम फ्रेश स्टुडंट तुमच्याकडे येत असतील फर्स्ट इयरचे. सो काय त्यांचं म्हणणं असतं या पूर्णमध्ये? जेव्हा विद्यार्थी नवीन-नवीन पुण्यामध्ये येतात किंवा कॉलेजला ॲडमिशन घेतात, त्यावेळेस साहजिकच त्यांना आठवण येणं म्हणजे साहजिक आहे ते. कारण घरच्यांसोबत आत्तापर्यंत टाईम घालवलेला असतोय. उठता-बसता घरच्यांना बघितलेलं असतं. त्यामुळे जेव्हा आपण घरापासून लांब जाणार, त्यावेळेस त्यांची आठवण येणं साहजिक आहे आणि जेव्हा आपण अभ्यास करतोय, त्यावेळेस आपलं लक्ष न लागणं सुरुवातीच्या काळामध्ये ते सहज म्हणजे साहजिक गोष्ट आहे ती. परंतु विद्यार्थी जेव्हा स्टार्टिंगला येतात आणि सुरुवातीचा 1-2 महिने त्यांना थोडा टाईम लागतो सेट होण्यासाठी. परंतु एकदा शेड्यूल बरोबर चालू आहे, कॉलेज व्यवस्थित होत आहे किंवा क्लासेस होत आहेत, हे सगळं व्यवस्थित चालू झाल्यानंतर थोडा हा प्रॉब्लेम कमी होतो. कधी स्टुडंट सोबत बोलणं होतं, की लाइक तुम्ही त्यांना विचारताय, की "क्यों नहीं हो रही पढ़ाई?" वगैरे असे काही क्वेशन्स आहेत. खूप हं. सारे स्टुडंट्स डायव्हर्ट सुद्धा होतात.
यावरती सुद्धा होतं बोलणं. अ, म्हणजे आहेत म्हणजे थोडं ऑफ टॉपिक म्हणजे बोलणं होतंय किंवा फक्त ट्रेनिंगबद्दलच आम्ही विचार करत नाही. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जीवनाबद्दल आम्हाला उत्सुकता असतेच. तर त्यातून बोलताना असं लक्षात येतं, की जेव्हा नवीन पुण्यामध्ये माणूस येतो, त्यावेळेस साहजिकच गावाकडं असं एक्सपोजर भेटलेलं नसतं. एक्सपोजर वाढतंय. इथं बऱ्याच गोष्टी नवीन बघायला भेटतात. माणसं नवीन कल्चरमध्ये बघायला भेटतात किंवा मित्र असतील किंवा बाकीचे सहकारी असतील, ते सगळं नवीन गोष्टी असतात. तर माणसाचा स्वभाव आहे, की थोडं म्हणजे काही गोष्टी नवीन ट्राय करायला माणूस जातो. तर त्या गोष्टीमुळे थोडं डिस्ट्रॅक्शन होऊ शकते. परंतु मला असं म्हणायचं आहे, की जेवढं तुम्ही अभ्यासावर लक्ष देणार अभ्यासावर, सोबतच तुमचे सोशल स्किलवर पण लक्ष द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि मित्रांसोबत इंटरॅक्शन करणे किंवा ग्रुपमध्ये राहणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष देणं महत्त्वाचं आहे. फक्त अभ्यास करायला पाहिजे असं मी म्हणणार नाही. तुम्ही बाकीच्या गोष्टी पण ट्राय करायला पाहिजेत. नवीन स्किल शिकायला पाहिजेत, नवीन स्पोर्ट्स ट्राय केले पाहिजेत आणि इथं पुण्यामध्ये म्हटल्यानंतर गड-किल्ले भरपूर आहेत. तर तुम्ही ट्रेकिंग किंवा अशा नवीन गोष्टी ट्राय करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. ओके. असे काही रिअल इन्सिडेंट झाले आहेत का, की ज्यामध्ये स्टुडंट येऊन तुम्हाला म्हणतोय, की "सर असा-असा प्रॉब्लेम येतोय लाईफमध्ये किंवा अभ्यास करण्यामध्ये हे ऑब्स्टॅकल्स येत आहेत." काही विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे फोकसचा प्रश्न कॉमन असतो, की आम्हाला अभ्यास करायचा आहे, पण अभ्यास होत नाही. तर काय करायला पाहिजे अशा टाईपमध्ये? ओके. तर अभ्यास अभ्यास करू वाटणं पण होत नाही म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी कमी आहे आणि आपलं लक्ष जातंय तिथं आपण द्यायला पाहिजे. म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मग आपलं लक्ष जातंय कुठं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर आता आता सोशल मीडिया असेल किंवा फोन असतील, आपल्याला कसं वापरायचं ते आपल्या ह्याच्यावर डिपेंड करणार, इंटेन्शनवर. ठीक आहे. सो एक इंजिनिअरिंग स्टुडंट आयकॉनिकमध्ये आल्यानंतर त्याची ग्रूमिंग कशी केली जाते याबद्दल थोडंसं बोलूयात, की लाइक कोणते प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. त्यांचे काहीतरी पॅकेजेस असतील, की लाइक ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ही शिकल्यानंतर डेटाबेस आहे. डेटाबेस नंतर ॲडव्हान्स आहे वगैरे ह्या गोष्टी असतील. तर कशाप्रकारे ग्रूमिंग केली जाते एका स्टुडंटची? जेव्हा नवीन इंजिनिअरिंग स्टुडंट येणार, त्यावेळेस आम्ही साहजिकच बेसिक प्रोग्रामिंग पासून चालू करणार. सी आणि सी प्लस प्लस या बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज पासून आम्ही स्टार्ट करतो आणि ते झाल्यानंतर मग जावा कोर असेल किंवा जावा ॲडव्हान्स असेल आणि पायथॉन ह्या टाइपमध्ये आम्ही ट्रेनिंग देतो त्या. ओके. सो यामध्ये किती वेळ जातो पूर्ण एका इंजिनिअरिंग स्टुडंटला ग्रूम करायला प्लेसमेंटसाठी? जर प्लेसमेंटचा विचार केला तर ह्या लँग्वेजेस अशा आहेत, की तुम्ही किती लवकर शिकताय किंवा किती अटेन्शन देऊन शिकताय त्यावर पण ते डिपेंड करतंय. पण एक जनरल म्हटलं तर 3-3 महिने प्रत्येक लँग्वेजसाठी टाईम लागतोय. आणि जेव्हा प्लेसमेंटचा विचार येते त्यावेळेस आम्ही स्पेशली डी-एस-ए आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आम्ही विद्यार्थ्यांचे स्ट्राँग करणार. कारण कुठल्या पण कंपनीला जेव्हा नवीन हायरिंग करायची असते, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं, की तुम्ही प्रॉब्लेम कसे सोडवताय? किती स्किलनं सोडवताय प्रॉब्लेम? तुमचं डी-एस-ए कसं आहे? त्यामध्ये तुम्ही विचार कसा करताय? तुमचं लॉजिकल रिझनिंग कसं आहे? ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार. त्यामुळं जेव्हा प्लेसमेंटचा विचार करता, तर सुरुवातीला तर आम्ही प्रोग्रामिंग लँग्वेजवर फोकस करणार. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंगसाठी डी-एस-ए ची तयारी करणार आणि मग इंटरव्ह्यूसाठी रेडी करणार विद्यार्थी. ओके. सो इंजिनिअरिंग जर्नी जेव्हा एका स्टुडंटची चालू असते, जेव्हा तो त्याच्या होमटाऊनला सोडून बाहेर आलेला असतो. अजून एक कन्सर्न त्यांच्या मनात असते किंवा पालकांच्या सुद्धा मनात असते, की हेल्थ. आपल्या हॅबिट्स चांगल्या असाव्या, आपण हेल्दी असावे. हे सुद्धा एक खूप महत्त्वाचे आहे आणि स्पेशली आय-टी या क्षेत्राचं जर बोलाल, तर बसून काम आहे. शिक्षणसुद्धा बसूनच घ्यायचं आहे. मेजॉरिटी पार्ट हा रेस्टमध्येच जातोय. त्यामध्येच तुमचं वर्कसुद्धा होतंय. फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी आहे. तर स्टुडंटसाठी तुमची काय ॲडवाईस असेल? तर तुम्ही एकदम बरोबर क्वेश्चन विचारलाय. कारण आय-टीमध्ये आपण कंटिन्यू बसून काम आहे आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर काम आहे. त्यामुळं आपल्या डोळ्यांची समजा आपल्या आरोग्याची काळजी घेणं प्रत्येक विद्यार्थ्यांचं कामच आहे. आणि विद्यार्थ्यांना जेव्हा आपण इंजिनिअरिंग करणार आहे, त्यावेळेस हॉस्टेल असेल किंवा मेस असतील ह्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे. त्यामुळं आपल्या इंजिनिअरिंगमध्ये किंवा स्टडी करताना आपल्या हेल्थची काळजी घेणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय. आणि जर तुम्हाला डॉक्टरपासून लांब राहायचंय किंवा अभ्यासामध्ये चांगलं व्हायचं दोन्ही गोष्टींनी तुमच्या ईटिंग हॅबिट्समध्ये लक्ष द्यायला पाहिजे आणि सोबतच एक्सरसाइज करणं ही पण एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या पूर्ण दिवसातला 30 मिनिट वेळ
शरीरासाठी दिला, तर तुमचं एकदम हेल्थ चांगलं राहते असं मला म्हणायचं. ओके. ही गोष्ट मी सुद्धा एक्सपिरियन्स करतोय, की ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो ना, त्यावेळेस अजिबात ॲक्टिव्हिटीज एवढ्या नव्हत्या, थोड्याफारच असतील. ईटिंग हॅबिट्स खूप खराब, लाइक कोल्ड ड्रिंक्स आहेत, बाहेरचं खाणं आहे, जंक फूड आहे. बट जसं-जसं लाईफमध्ये एक स्टुडंट पुढे जातो, ग्रॅज्युएशन कंप्लीट होते, जॉब लागतो. त्यानंतर त्या गोष्टी जाणवायला लागतात, की हेल्थसुद्धा खूप इम्पोर्टंट आहे. बेसिकली स्टुडंट्सला नाही कळत त्यावेळेस कॉलेजमध्ये असताना. एक ग्रुप असतो, मजा-मस्ती चालू असते. बट ज्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटी यायला चालू होते. आपण जास्त प्रोफेशनल व्हायला चालू होतो. त्यानंतर या गोष्टी जाणवायला लागतात, की जिम हवी, हेल्थ कॉन्शियसनेस असायला हवी. आपल्या हेल्थच्या ईटिंगच्या हॅबिट्ससुद्धा चांगल्या असायला हव्यात. ओके. सो प्लेसमेंटबद्दल बोलूयात, की तुम्ही सुद्धा एक तुमची स्टोरी सांगितली होती, की विप्रोकडून तुम्हाला एक प्लेसमेंट ऑफर आली होती. तुमचं बॅचलर्स इन कॉम्प्युटर कम्प्युटर सायन्स झाले तेव्हा. त्यानंतर तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट होता. सो आय कनेक्टची सुरुवात झाली. स्टार्टअपची पूर्ण स्टोरी आपण डिस्कस केली. सो बेसिकली प्लेसमेंटसाठी काय ॲडवाईस आहे, ज्या स्टुडंटसाठी जे की 3rd किंवा 4th इयरला आहेत त्यांच्या इंजिनिअरिंगच्या? तर जे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी सर्च करतायत किंवा ज्यांना प्लेसमेंट पाहिजे, तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल, की त्यांचं इंग्रजी स्ट्राँग पाहिजे. तुमचं जेवढं इंग्लिशवर कमांड असेल, तेवढं तुम्ही फ्लुएंटली इंटरव्ह्यूमध्ये ॲन्सर करू शकताल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्रोग्रामिंग स्किल चांगलं पाहिजे. इंग्लिशमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल कळेल त्यांना. प्रोग्रामिंग स्किल तुमचं तुमच्या प्रोग्राम सॉल्व्हिंग किंवा डी-एस-एच्या प्रॉब्लेमवरून कळून जाईल. तर या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्ही किती तुम्हाला प्रोग्रामिंग येतंय, ठीक आहे. परंतु त्याला किती चांगल्या पद्धतीने समजून सांगता येतंय, हे पण महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा कंपनीमध्ये आपण काम करणार आहेत, एखादा प्रॉब्लेम डिस्कस करतोय, तर त्याचं सोल्युशन सांगण्यासाठी तुम्ही किती कम्युनिकेट करताय किंवा कसं चांगल्या पद्धतीने टीमला एक्सप्लेन करून सांगताय, तर ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही कम्युनिकेशनवर लक्ष द्या, इंग्लिशवर लक्ष द्या आणि प्रोग्रामिंग स्किलवर चांगलं लक्ष द्या. कारण सगळ्यात महत्त्वाचं प्रोग्रामिंग स्किल आहे. त्यामध्ये मग तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल किंवा डी-एस-ए असणार, ह्या गोष्टी स्ट्राँग करा. तर ह्या 2 गोष्टी जरी झाल्या, तरी तुम्हाला प्लेसमेंटमध्ये खूप जास्त हेल्प होऊन जाईल. सो अजून एक क्वेशन जो खूप साऱ्या स्टुडंट्स किंवा जे पण जॉबला लागले त्यांच्या मनात असतो, की TCS, विप्रो, कॅपजेमिनी या मास हायरिंग कंपन्या आहेत. ह्या खूप सारे स्टुडंट्सला बल्कमध्ये घेऊन जातात. पॅकेज आपल्याला माहिती आहे, की 3.5-4 वगैरे अशा रेंजमध्ये असते. खूप सारे स्टुडंट सॅटिस्फाईड नसतात त्या पॅकेजमध्ये. तर ह्या स्टुडंट्सला ना नक्कीच तिथे मेहनत करावी लागते थोडी वर्ष. त्यानंतर स्विच मारून पॅकेज वाढते. ही एक बेसिक गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. बट असे सुद्धा स्टुडंट असतात, की जे अजिबात सॅटिस्फाईडच नाही आहेत त्या जॉबमध्ये. तर त्यांच्यासाठी काय ॲडवाईस आहे, की लाइक माहिती आहे फ्युचरमध्ये वाढणार आहे, स्विच मारता येईल, अभ्यास वगैरे करावा लागेल. त्यांच्यासाठी काय ॲडवाईस राहील? आता असं असतं, की जिथं आपली सध्याची तयारी आहे, तिथं आपली प्लेसमेंट होणार हे नक्की आहे. हं. जर आपली प्लेसमेंटच्या वेळेसच आपली तयारी खूप जास्त असेल, तर आपण एंट्री लेव्हल जॉबमध्ये आपण चांगल्या कंपनीमध्ये लागू शकतोय. पण समजा काही कारणामुळं आपण दुसऱ्या कंपनीमध्ये लागलोय किंवा आपल्या मनासारख्या कंपनीमध्ये नाही लागलो. तर हे महत्वाचं आहे, की आपला एक्सपिरियन्स असणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्विच करणार, त्यावेळेस पुढची कंपनी चेक करणार, की अगोदर तुम्ही काय काम केलंय किंवा किती वेळ काम केलंय. तुम्हाला लगेच स्विच नाही करता येणार. कमीत कमी 1 वर्ष तरी असं मी म्हणेल, की तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि त्या 1 वर्षाच्या टाईममध्ये तुम्हाला जे इम्प्रूव्हमेंट करायचंय, जे तुम्हाला डी-एस-एमध्ये स्ट्राँग व्हायचंय किंवा जे कम्युनिकेशन वाढवायचंय, त्या सगळ्या गोष्टींची तयारी करा आणि साइड बाय साइड तुमच्या कंपनीमध्ये चांगलं जॉब करा. तुम्ही जे कंपनीमध्ये करताय त्याचा चांगला एक्सपिरियन्स घ्या आणि ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून पुढच्या कंपनीमध्ये तुम्हाला स्विच करता येईल. परंतु ह्या टाईममध्ये तुम्ही स्टेबल राहणं महत्त्वाचं आहे. कंटिन्यू स्विच करणं प्रिफरेबल नाही, असं मी म्हणेन. ओके. सो असे पण काही स्टुडंट्स असतील, फ्रेशर्स असतील, जे जॉबला लागलेले आहेत. 1 वर्ष, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तरीसुद्धा ते इन्स्टिट्यूटला येत असतील शिकण्यासाठी. त्यांचा काय माइंडसेट असतो किंवा का गरज पडतीये जॉब लागल्यानंतर सुद्धा शिकण्याची प्रोग्रामिंग लँग्वेजेस काय वाटते? आता काही विद्यार्थी आहेत त्यांनी म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ट्रेनिंग घेतलेली असते, त्यांना प्लेसमेंट भेटते आणि त्यानंतर ते चांगले कंपनीमध्ये हे करतात. परंतु त्यांना जेव्हा स्विच करायची वेळ येते किंवा काही नवीन स्किल त्यांना पाहिजे. आता डेटाबेसमध्ये एस-क्यू-एल जे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे किंवा डेटाबेस हँडल करण्यासाठी जे मॅनेजमेंट सिस्टम आहे, तर ते सिस्टम शिकण्यासाठी मग वापस काही विद्यार्थी येतात. परंतु
ज्या विद्यार्थ्यांचं अगोदरच सगळं क्लिअर आहे, त्यांना मग क्लासेसला यायची गरज नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे, की जर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किंवा काही नवीन स्किल शिकण्यासाठी जे वर्किंग प्रोफेशनल ते येत असतील, तर त्यामध्ये चुकीचं काहीच नाही. आपली स्किल वाढावं किंवा आपण चांगलं ट्रेनिंग घ्यावं असं प्रत्येकाला वाटणं चांगली गोष्ट आहे. आणि जर ट्रेनिंग घेऊन तुमची चांगली प्लेसमेंट होत असेल किंवा स्विच कंपनी केल्यानंतर इम्प्रूव्हमेंट होत असेल, तर चांगली गोष्ट आहे. ओके. सो इथून पुढच्या काळात जे पण आय-टीचं फ्युचर आहे, त्यामध्ये जर तुम्हाला ॲडवाईस द्यायची आहे एखाद्या स्टुडंटला, की या डोमेनमध्ये करियर बनव, इथे खूप स्कोप आहे. तर असे कोणते डोमेन्स असतील, की ज्यामध्ये तुम्हाला वाटतं, की खूप सारे इंजिनिअरिंग जॉब्स येणार आहेत, लाइक एआय झालं, डेटा सायन्स आहे. अजून असे कोणते आहेत, की ज्यामध्ये एक्सपोजर नाही आहे अजून मुलांना? मला असं म्हणायचं आहे डेटा सायन्स, एआय तर सगळ्यांनी कॉमन ऐकलेलं आहे. परंतु त्यामध्ये मी असं म्हणेल, की जो ट्रेनिंग डेटा वापरला जातो, त्या डेटामध्ये आपलं थोडं करिअरमध्ये जास्त स्कोप आहे पुढे चालून. कारण आता जे सध्याचं ट्रेनिंग सिस्टम आहे, त्यामध्ये आपलं जे सध्या अवेलेबल डेटा आहे, त्याला वापर करून आपण एआयला असेल किंवा मशीन लर्निंगला ट्रेनिंग देतोय. परंतु हा डेटा जेवढा जास्त असेल किंवा जेवढा ॲक्युरेट असेल, त्यावर आपलं ॲक्युरसी ऑफ एआय प्रिडिक्ट होणार. तर त्यामध्ये स्कोप आहे असं मला वाटतंय. आणि अजून एक गोष्ट मला म्हणायची आहे, की जे मेकॅनिकल प्लस प्रोग्रामिंग हे जो जे अटॅचमेंट सिस्टम आहे, हं. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो एरोस्पेसमध्ये जे ड्रोन कॅमेरास असतील, त्यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंग तर लागणार त्याला मूव्हमेंट करण्यासाठी, परंतु सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण महत्त्वाची आहे. तर तशा सेक्टरमध्ये एरोस्पेस असेल किंवा ड्रोन असतील किंवा जे बॅटलफील्डमध्ये जे लागतात सेन्सर्स, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्कोप आहे असं मला वाटतं. सो एक ॲडवाइस पार्टवरती बोलूयात आपण, की तुमच्यासमोर 3 पर्सन आहेत. त्यांना एक-एक ॲडवाइस द्यायची आहे प्रत्येकाला. तर स्टार्टिंग विथ पॅरेंट्स आहेत, ज्यांना की त्यांच्या मुलाला आय-टीमध्ये टाकायचं आहे. सेकंड आहे स्टुडंट, ज्याला की आय-टीमध्ये करियर बनवायचं आहे. थर्ड आहे फ्रेशर, जो की एंट्री लेव्हल जॉबला लागलेला आहे. तर या तिघांसाठी काय सेपरेट ॲडवाइस असेल? अ, सगळ्यात पहिल्यांदा पालकांना ज्यांना आपल्या मुलांना आय-टीमध्ये करियर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी असं मी म्हणेल, की त्यांचे जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत, मॅथ असतील, सायन्स असतील किंवा लॉजिकल रिझनिंग किंवा ॲप्टिट्यूड असेल, तर ह्या गोष्टींवर जे स्ट्राँग करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला पाहिजे. आता पालक म्हणून मुलांसाठी काय करता येईल ह्यामध्ये, तर तुम्ही स्पर्धा परीक्षा असतील किंवा जे एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये जे कोर्स असतात, कॉम्प्युटरच्या रिलेटेड किंवा लॉजिकल रिझनिंगच्या रिलेटेड, तर तसे तुम्ही करू शकताय. किंवा स्पर्धा परीक्षामध्ये काय होणार, की तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा, ह्यामध्ये तुम्हाला चांगला हे एक्सपोजर भेटणार आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांसाठी काय करायला पाहिजे, की हे सब्जेक्ट स्ट्राँग होतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. हे सब्जेक्ट स्ट्राँग होतील ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि अ, सोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला लावला पाहिजे, असं मला म्हणायचं आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी ज्यांना आय-टी करियर करायचंय, तर मी आत्ता जे म्हणलं मॅथ, इंग्लिश आणि लॉजिकल रिझनिंग किंवा ॲप्टिट्यूड, तर ह्या गोष्टीमध्ये स्ट्राँग व्हायचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते प्रयत्न करा. मग तुम्हाला आय-टी करियर थोडं सोपं जाऊ शकतं. आणि जे फ्रेशर आता कंपनीमध्ये लागलेले आहेत, विप्रो असेल, टी-सी-एस असेल, इन्फोसिस असेल, ह्या कंपनीमध्ये जे आता फ्रेशर म्हणून लागलेले आहेत, त्यांना पुढे जाऊन कंपनी स्विच करावी वाटली किंवा चांगल्या कंपनीमध्ये पाहिजे एक्सपोजर, तर त्यांच्यासाठी असं म्हणेल, की तुम्ही सध्या ज्या प्रोजेक्टवर काम करताय किंवा जे टेक्नॉलॉजी सध्या वापरताय, ते अगोदर परफेक्ट करा. त्यामध्ये तुम्ही चांगला एक्सपिरियन्स गेन करा आणि एकदा तुम्ही त्यामध्ये मास्टर केलं, तर तुम्ही स्विच करताना मग डी-एस-ए असेल किंवा तुमचे जे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन असतात, त्याला स्ट्राँग करून स्विच करायचा प्रयत्न करा. सो ही झाली एक पूर्ण आय-टी करियर फील्डची जी पण आपण ॲडवाइस म्हणा किंवा गाईडन्स दिलेला आहे पूर्ण पॅरेंट्सला, स्टुडंट्सला, फ्रेशर्सला. सो आता थोडं स्पिरिच्युअलिटी, जो की तुमचा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. मी सुद्धा खूप व्हिडिओज पाहिले तुमचे YouTubeवरती, की चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सो यामागची काय पूर्ण स्टोरी? तर मी अगदी लहानपणापासूनच स्पिरिच्युअल आहे असं मला म्हणायचंय. सुरुवातीला काही गोष्टींची उत्तरं भेटत नाहीत आणि लहान असताना एक क्युरिओसिटी असते, सगळ्यांना कुतूहल असते, की नेमकं काय? हे असं कशामुळं? की सुरुवातीला मला प्रश्न पडायचा, मग व्हेज खायला पाहिजे तर मग नॉन-व्हेज कशासाठी एक्झिस्टच कशाला करताय? किंवा मग चांगले लोकच म्हणजे वाईटांना काही शिक्षा नाही होत तर मग काय व्हायला पाहिजे? असं म्हणजे खूप सारे लहान असताना क्वेशन पडत होते मला,
एक क्युरिओसिटी होती. त्यामुळं मी स्पिरिच्युअल लहानपणापासूनच आहे आणि नंतर चालताना जे एक्सपिरियन्स येतात, त्यावरून आपल्याला हळू गोष्टींची उत्तरं मिळायला चालू होते. फक्त मला असं म्हणायचं आहे, की तुम्ही उत्तरं हुडकत पाहिजे. अ, शोध घेतला पाहिजे. एक दिवस सगळे उत्तरं क्लिअर होतील असं वाटतंय मला. आणि स्पिरिच्युअलमध्ये एक्सपिरियन्स जर सांगायचं झालं तर मग जेव्हा मी जगन्नाथपुरीला भेट द्यायला गेलो त्यावेळेस माझ्यासोबत एक म्हणजे अनेक प्रसंग झालेले आहेत. त्यावरून म्हणजे असं मला वाटलं, की जे सध्या आपल्याकडे आहे म्हणतोय आपण, ते जरी गेलं तरी सगळ्यांना सांभाळणारा आपले सगळ्यात मोठे जे भगवान आहेत ते असतात आणि त्यांचं सगळ्यांवर लक्ष असतं. तर एक चांगली गोष्ट मला वाटते त्यामध्ये. जेव्हा मी जगन्नाथपुरीला गेलो होतो त्यावेळेस असा प्रसंग झाला होता, की मी गेलो आणि माझ्याकडचं सगळंच एक जणाने घेऊन गेला. चोरी हां, झाली. तर मग अशी कंडिशन झाली, की मी एकदम शॉकमध्ये जाणार. पण त्यानंतर मी जसं स्वतःला सांभाळलं, तसं असं वाटलं, की आहे कोण तर काळजी करणारं. तर मग जॉब पण भेटला मला, तिथं काम करायला भेटलं आणि ₹1 नसताना मी तिथं 15-20 दिवस राहून आलो. त्यामुळे एक चांगला एक्सपिरियन्स झाला. नंतर कुंभमेळ्याला मी गेलो होतो. त्या ठिकाणी पण सिमिलर मला एक्सपिरियन्स आले आणि एक माझं असं म्हणणं आहे, की काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत. काही गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत, की असं कशामुळं? त्याचा अर्थ असा नसतो, की ती गोष्ट एक्झिस्ट करत नाही. म्हणजे मला म्हणायचं, की जर तुम्ही सूर्याला झाकलं, तर असं नाही, की सूर्य उगवलाच नाही म्हणून. ते आपलं अज्ञान असते. आपलं अज्ञान किंवा आपल्याला कमी समज आहे असं म्हणू शकतो आपण. तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं वेळ आहे. परंतु असं नाही, की ती गोष्ट एक्झिस्ट करत नाही. आपण अजून प्रयत्न करायला पाहिजे माहिती घेण्याचा, असं मला वाटतं. ओके. सो थोडंसं कन्व्हर्सेशनला लोवरती आणू, की जे पण स्टुडंट्स हा पॉडकास्ट बघतील त्यांना एक थोडीशी आयडिया होऊन जाईल, की किंवा हेल्प होऊन जाईल त्यांच्या थिंकिंगमध्ये, की कशा गोष्टी असतात. सो पहिला क्वेशन हाच असेल, की सक्सेसफुल असण्याची डेफिनेशन काय असेल? मला म्हणायचंय, की तुम्ही जे काम करताय, ते एकदम चांगल्या पद्धतीनं तुमच्या पूर्ण चांगल्या इंटेन्शननी 100% प्रयत्न करताय, त्यालाच मी म्हणेल, की सक्सेसफुल आहेत. आणि ती एक स्टेट नसते, की तुम्ही ही गोष्ट केल्यानंतर सक्सेसफुल झाला. तर ती एक प्रोसेस आहे मोठी. तुम्ही कंटिन्यू चांगलं काम करत राहणं ह्याला सक्सेसफुल मी म्हणेल. ओके. पर्सनल लेव्हलला सेल्फ सॅटिस्फॅक्शन, की कोणती तरी गोष्ट केली, त्यामुळे आनंद झाला. जेवढं मी करू शकतो तेवढं मी केलं. बट जो पण काही रिझल्ट असेल तो त्या आता कॉन्सिक्वेन्सेसवरती डिपेंड आहे, की काय होणार, काय नाही. सो पर्सनल लेव्हलला त्याला सक्सेस म्हटलं जाईल. ओके. सो खूप सारे स्टुडंट्स असतात कॉलेज लाईफमध्ये किंवा फ्रेशर किंवा इन जनरल लाईफमध्ये खूप साऱ्या लोकांचे ब्रेकअप होतात. खूप साऱ्या गोष्टी होतात. तर सेल्फ डिटॅचमेंट कसे करावे? बिकॉज हा एक मोठा पार्ट आहे मुलांच्या, मुलींच्या लाईफमध्ये. त्यावरती काय आन्सर असेल? जेव्हा आपल्या सिमिलर विचारधारेमध्ये जर व्यक्ती नसतील, तर त्यामध्ये वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. मला असं म्हणायचं की जर देवानी आपल्याला सगळं काही दिलंय, तर म्हणजे जे पार्टनर असतील, ते सुद्धा त्याने ऑलरेडी डिसाईड केलेत असं मला म्हणायचंय. आणि ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात. जर एखादी गोष्ट वर्क करत नाहीये किंवा काही गोष्टी चुकल्या आपल्याकडून, तर त्याला वाईट वाटण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही. कारण जर सगळंच बरोबर असतं, तर म्हणजे गोष्टी नीट होण्यासाठी अजून वेळ आहे असं म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. लास्ट क्वेश्चन इज स्पिरिच्युअल सायन्समध्ये लाईफ काय आहे तुमच्या अकॉर्डिंग? माझ्या मते तर मी कर्म सिद्धांताला मानणारा माणूस आहे आणि आपले जे कर्म आहेत ते फिरून आपल्याकडे येतात हे मानणारा मी माणूस आहे. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे, की जेव्हा तुम्ही एखादं काम करणार आहे, तर ट्राय करा, की होईल तेवढं चांगलं काम करा आणि चांगल्या इंटेन्शनने काम करा, की ते तुम्हाला वापस येणार आहे. परंतु आपल्याला काहीतरी पाहिजे, त्यातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, अशा इंटेन्शनने करू नका. जगाचं कल्याण व्हावं यासाठी तुम्ही काम करा असं म्हणायचं. आणि हीच लाईफ आहे. हे पूर्ण जीवन ते मृत्यू हे सायकल चालत राहणार. परंतु आपले काम राहणार. आपले कार्य केलेले महत्त्वाचे. त्यामुळं चांगले काम करत राहा असं मी म्हणेल. हेच जीवन आहे. ओके. सो आम्ही जेव्हा बियॉन्ड द कोड पॉडकास्ट शो चालू केला, त्यानंतर खूप सारे गेस्ट आले. त्यांच्यामुळे खूप साऱ्या स्टुडंट्सला हेल्प हेल्प झाली. जे की आमचं मोटिव्हेशन होतं, की जे पण स्ट्रगलिंग इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत, फ्रेशर्स आहेत, त्यांना एक हेल्प व्हावी. खूप साऱ्या स्टुडंट्सनी आम्हाला रीच आउट सुद्धा केले. गेस्ट लोकांना सुद्धा रीच आउट केले. त्यांना हेल्प झालेली आहे लाईफमध्ये. तर या गोष्टीला तुम्ही काय म्हणसाल, की लाइक
आम्ही जॉब करून ही एक गोष्ट करतोय, काहीतरी देण्यासाठी दुसऱ्यांना. तर ह्याला काय डिफाईन केलं जाईल? तर सगळ्यात पहिल्यांदा, की मी सुद्धा खूप एक्साइटेड होतो, की मला आमंत्रित केल्याबद्दल आणि मी खरंच आभारी आहे त्याबद्दल. तुम्ही जे काम करताय, की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करताय किंवा त्यांना एक गाईडन्स देताय, की कशा पद्धतीनं तुम्ही करायला पाहिजे किंवा जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही आय-टी सोडून अजून काही गोष्टी इम्प्रूव्हमेंट करता येईल, त्यामध्ये जे तुम्ही योगदान देताय, ते सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतंय आणि तुम्ही एकदम उदारमतवादी असून हे काम एकदम सेल्फलेस करताय. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते आणि मी खरंच आनंदी आहे, की मी ह्या पॉडकास्टचा पार्ट झालो त्याबद्दल. ओके. सो बेसिकली जसे-जसे पॉडकास्ट पुढे जाणार आहे, हा चॅनल ग्रो होणार आहे, त्यानुसार आम्ही डोमेन्स सुद्धा एक्सपांड करतोय. हा सुद्धा एक पार्ट असणार आहे स्पिरिच्युअलिटी. खूप सारे डोमेन्स आहे ज्यामध्ये मला स्वतःला इंटरेस्ट आहे बोलण्यावरती. बट दॅट्स इट फॉर टुडे बिकॉज टाईमचं सुद्धा खूप सारं कन्सर्न आहे. टाईमचं सुद्धा खूप सारे लिमिट आहे. सो आपण या फ्युचरमध्ये नक्की हा एक वेगळा पॉडकास्ट करू शकतो, की ज्यामध्ये स्पिरिच्युअलिटी, लाईफबद्दल खूप सारं नॉलेज किंवा डिस्कशन होईल. त्यामुळे लोकांना हेल्प होईल त्यांच्या थिंकिंग थॉट्स प्रोसेसमध्ये. सो हा एक पूर्ण आजचा पॉडकास्ट होता, ज्यामध्ये पॅरेंट्स, स्टुडंट्स आणि फ्रेशर्सला आपण गाईडन्स दिलाय. त्यासोबतच थोडंसं एक स्पिरिच्युअलिटीची काय कन्सेप्ट आहे, काय थिंकिंग असते, या सर्व गोष्टींबद्दल सुद्धा बोललोय. सो ओव्हरऑल तुमचा काय पूर्ण अनुभव होता? मला एकदम चांगलं वाटतंय, की मला आमंत्रित केल्याबद्दल तर चांगलं वाटतंय. पण तुम्ही जे काम करताय, ते त्याबद्दल मी अजून जास्त खुश आहे. आणि सगळ्यांना मी तेच म्हणेल, की तुम्ही चांगलं काम करत राहा आणि त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त लोकांच्या जीवनावर होणार आहे. आणि नक्कीच हे पॉडकास्ट मोठं होणार आहे, त्यामध्ये मला बिलकुल शंका नाही. परंतु हे काम करत असताना जे सेल्फलेसपणानं तुम्ही करताय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लोकांना पण म्हणाल, जेव्हा तुम्ही काम करताय, काही अपेक्षा न करता तुम्ही जेव्हा चांगलं काम करताय, त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. ओके. आणि मी अजून एकदा आभारी आहे, की हे मला संधी दिल्याबद्दल आणि परत एकदा मी बियॉन्ड द कोट पॉडकास्टचे आभार मानतो. धन्यवाद. ओके. थँक यू विशाल सर फॉर कमिंग ऑन द शो.